कुंभ राशीच्या माझ्या लाडक्या प्रेक्षकांनो, तुमच्या जीवनातील एक छोटासा अध्याय, एक नवीन चॅप्टर सुरू व्हायला जात आहे. हा अध्याय मंगळाच्या गोचरावर आधारित असेल आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की हे तुमच्यासाठी अत्यंत बेनिफिशियल म्हणजेच फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या जीवनाचा एक प्रकारे हा गोल्डन पिरियड म्हणजेच सुवर्ण काळ सुद्धा सिद्ध होऊ शकतो. तुमच्या जीवनाला पूर्णपणे बदलून टाकणारा हा काळ ठरेल. मी या तारखेची घोषणा करते. 23 फेब्रुवारी ते 2 एप्रिल 2026 दरम्यान कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात खूप काही बदलून जाईल. काय काय बदलेल आणि कशा प्रकारे बदलेल ते सर्व मी तुम्हाला सांगायला जात आहे. चला हे नीट समजून घेऊया. शनिदेवावर श्रद्धा असेल तर जय शनिदेव कमेंट लिहायला विसरू नका. कालावधी आणि स्थिती. जी तारीख मी तुम्हाला सांगितली आहे माझ्या प्रिय मित्रांनो, ती आहे 23 फेब्रुवारी ते 2 एप्रिल. या दरम्यान या सर्व घटना घडतील. मंगळदेवाचे गोचर 23 फेब्रुवारीला कुंभ राशीत म्हणजेच तुमच्या कुंडलीच्या प्रथम भावात होत आहे, म्हणजेच अगदी इथे पहिल्या स्थानी. ठीक आहे. आता प्रथम भावात मंगळदेवाच्या गोचरामुळे काय होईल हे समजून घ्या. प्रथम भावाचा प्रभाव शरीर आणि आत्मविश्वास. बघा, जो प्रथम भाव आहे तो कोणत्या गोष्टींचा असतो आधी ते पाहूया. तुम्ही स्वतः. पहिला भाव म्हणजे तुम्ही स्वतः आहात. याचा अर्थ असा आहे माझ्या लाडक्या प्रेक्षकांनो की तुमच्यावर आता मंगळदेव सहाय्य झाले आहेत, म्हणजेच मंगळाच्या प्रभावामुळे आता तुमची ऊर्जा खूप वाढणार आहे. आता तुमच्यामध्ये एका मोठ्या शक्तीचा, ताकदीचा अनुभव येईल. तुम्ही स्वतः मंगळमय होऊन जाल. मंगळाची जी शक्ती आहे ती बऱ्याच अंशी तुमच्यामध्ये उतरणार आहे, कारण मंगळ आता तुमच्यावर स्वार झाले आहेत किंवा मंगळाचा प्रभाव तुमच्यावर पडू लागला आहे. शरीर आणि उत्साह. ही दुसरी गोष्ट म्हणजे हे तुमचे शरीर देखील आहे. तुमच्या शरीरात जर काही कमजोरी किंवा अशक्तपणा होता तर मंगळ त्यात ताकद भरून देईल. तुमच्या शरीरात जर जोशाची कमतरता होती तर मंगळ तो जोश परत आणेल. जर उत्साहाची कमतरता होती तर मंगळ तुम्हाला उत्साहाने भरून टाकेल, असे मी पाहू शकत आहे. म्हणजेच तुमचे शरीर जर आधी अक्षम होते तर आता ते पूर्णपणे सक्षम होईल. तुम्हाला काहीही अशक्य वाटणार नाही. आत्मविश्वास. आम्ही असेही म्हटले आहे की पहिला भाव तुमच्या आत्मविश्वासाचा, कॉन्फिडन्सचा सुद्धा आहे. कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा असतो माझ्या प्रिय मित्रांनो. ज्याच्याकडे आत्मविश्वास नाही असा व्यक्ती कितीही ज्ञानी असो, कितीही विद्वान असो किंवा कितीही ताकदवान असो, तो काहीही करू शकत नाही. हनुमानजींच्या आत जोपर्यंत जामवंतांनी आत्मविश्वास जागृत केला नव्हता तोपर्यंत हनुमानजी समुद्र ओलांडू शकले नाहीत किंवा लंका जाळू शकले नाहीत, जरी ते अतुलित बलधाम होते. ते तर शक्तीचे सागर होते. तर तुमच्यासाठी मंगळदेव हे जामवंताचे काम करतील. तुमचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न मंगळदेव या काळात करतील. आत्मविश्वासाची जी काही कमतरता होती ती मंगळदेव या काळात संपवून टाकतील. विवेक. आम्ही सांगितले की हा पहिला भाव विवेकाचा आहे, म्हणजेच तुम्हाला विवेकाची कमतरता भासणार नाही. आता माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. एक शब्द आहे विवेक आणि त्याच्या समोर दुसरा शब्द आहे बुद्धी. लोक म्हणतात ना, बुद्धी आणि विवेक. तर माझा प्रश्न असा आहे की बुद्धी आणि विवेक यामध्ये नक्की काय फरक आहे? तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. कारण तुम्ही सर्व सुज्ञ आहात, विद्वान आहात, जे हा व्हिडिओ पाहत आहात. तुम्ही सर्व धर्मरत्न आहात, ज्यांना उत्तम कंटेंटची पारख आहे. तर हे नक्की सांगा. थोडक्यात सांगायचे जाई तर विवेकाची तुम्हाला मोठी साथ मिळेल. सौंदर्य. हा पहिला भाव सौंदर्याचा देखील आहे. तुमच्या चेहऱ्यावर एक अजब चमक येईल. चेहऱ्यावर विलक्षण सौंदर्य पाहायला मिळेल. या काळात तुमचा चेहरा अत्यंत आकर्षक होईल माझ्या प्रिय प्रेक्षकांनो. तर हा झाला मंगळदेवाच्या प्रथम भावात असण्याचा परिणाम. मी दुसरी गोष्ट अशी सांगितली की मंगळाची चौथी दृष्टी तुमच्या चतुर्थ भावावर आहे. तर हा चतुर्थ भाव कोणत्या गोष्टींचा असतो ते समजून घेऊया. चौथा भाव सुखाचा आहे, आईचा आहे. चौथा भाव जमिनीचा आहे, घराचा आहे. चौथा भाव तुमच्या हृदयाचा म्हणजेच हार्टचा आहे आणि तुमच्या मातृसंपत्तीचा देखील आहे. तर काय प्रभाव पडेल बघा. सुख. हा चौथा भाव सुखाचा आहे आणि मंगळाची दृष्टी इथे पडत आहे, म्हणजेच मंगळदेव तुमचे सुख वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. तुमच्याकडे सुखाची साधनं जास्तीत जास्त कशी येतील असा मंगळाचा प्रयत्न असेल आणि मंगळदेव तुम्हाला सुखाची प्राप्ती करून देतील. माता आणि संपत्ती. हा चौथा भाव तुमच्या मातोश्रींचा आहे. आईकडून तुम्हाला सुख मिळणार आहे, लाभ मिळणार आहे.
आईसोबत जर काही खटके उडले असतील तर ते सर्व आता दूर होतील. हा चौथा भाव केवळ आईचाच नाही तर आईच्या संपत्तीचा सुद्धा आहे. त्यामुळे आईकडे जे काही धन, दौलत किंवा पैसा आहे त्याचाही लाभ आणि पाठिंबा तुम्हाला मिळणार आहे. जमीन आणि घर हा भाव जमिनीचा देखील आहे. जमिनीशी संबंधित काही अडचणी सुरू असतील तर त्या दूर होतील. ज्यांना जमीन खरेदी करायची आहे त्यांची इच्छा पूर्ण होईल आणि या काळात तुम्ही जमीन खरेदी करू शकाल. मित्रांनो, हा चौथा भाव तुमच्या घराचा आहे. घराशी संबंधित काही काम करून घ्यायचे असेल, घर किंवा फ्लॅट घेण्याची इच्छा पूर्ण होत नसेल तर आता ती इच्छा पूर्ण होईल. चौथा भाव तुमच्या छातीचा, हृदयाचा आणि फुफ्फुसांचा असतो. याशी संबंधित काहीही त्रास असेल तर मंगळदेव त्या त्रासापासून तुमचे रक्षण करतील आणि हृदयाचे संतुलन व्यवस्थित राखून ठेवतील. सप्तम दृष्टी. मंगळाची 7वी दृष्टी सप्तम भावावर आहे. हा भाव तुमच्या जीवनसाथीचा, व्यवसायाचा, पार्टनरचा आणि लैंगिक सुखाचा असतो. तर काय होईल? जीवनसाथीचे सुख मिळेल. ज्यांचे विवाह झाले नव्हते त्यांना मंगळाच्या कृपेने चांगले स्थळ मिळेल. जोडीदार थोडा ॲग्रेसिव्ह होऊ शकतो. तुम्ही सुद्धा थोडे रागीट होऊ शकता. त्यामुळे स्वतःच्या रागावर थोडे नियंत्रण ठेवावे लागेल. दैनंदिन रोजगार आणि व्यवसाय देखील उत्तम चालेल. पार्टनरची साथ लाभेल आणि शारीरिक सुखाची देखील प्राप्ती होईल. काम आणि वासनेची जी इच्छा होती ती सुद्धा पूर्ण होईल असे मला दिसत आहे. म्हणजेच हा काळ तुमच्यासाठी अत्यंत सुखद आणि चांगला आहे. मंगळाची 8वी दृष्टी अष्टम भावावर आहे. हा भाव गुप्त गोष्टींचा असतो. त्यामुळे गुप्त ज्ञान जसे की ज्योतिष, तंत्रमंत्र, वेदपुराण, मानसशास्त्र, सायकॉलॉजी, विज्ञान यांसारख्या विषयात जे सामान्य लोकांच्या कल्पनेबाहेर आहे तिथे पोहोचण्याची तुमची इच्छा होईल. तसेच अष्टम भाव अचानक होणाऱ्या बदलांचा देखील असतो. 23 फेब्रुवारी ते 2 एप्रिल दरम्यान तुमच्या आयुष्यात काही मोठे अचानक बदल पाहायला मिळतील. दशम आणि तृतीय भावाचे स्वामी. मित्रांनो, मंगळ या कुंडलीच्या दशम भावाचे देखील मालक आहेत. दशम भाव वडिलांचा आणि करिअरचा असतो. आता तुमचे वडील जणू तुमच्या डोक्यावर येऊन बसले आहेत. म्हणजेच तुम्ही वडिलांना खूप मानसन्मान द्याल, त्यांचे ऐकाल. तुमचे करिअर देखील या काळात पीकवर असेल आणि खूप वेगाने पुढे जाईल. तसेच तृतीय भावाचे मालक सुद्धा मंगळदेवच आहेत. त्यामुळे पराक्रम सुद्धा तुमच्या डोक्यात संचारलेला असेल. आपल्या पराक्रमाच्या आणि मेहनतीच्या जोरावर तुम्ही काहीही करण्यास सक्षम असाल आणि ते तुम्ही करून दाखवाल. तर माझ्या प्रिय प्रेक्षकांनो, हीच आहे 23 फेब्रुवारी ते 2 एप्रिलपर्यंतची कहाणी, जी कुंभ राशीच्या लोकांचे जीवन कशा प्रकारे बदलणार आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे की तुम्हाला सर्व काही नीट समजले असेल. जर तुम्हाला व्यक्तिगतरित्या स्वतःबद्दल जाणून घ्यायचे असेल, तुमची जन्मकुंडली किंवा हस्तरेषेवरून विस्तारित माहिती हवी असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. तुमची जन्मतारीख, वेळ, जन्मस्थान आणि दोन्ही हातांच्या तळव्यांचे फोटो यावरून तुम्हाला माझ्याकडूनच अगदी अचूक माहिती आणि मार्गदर्शन मिळेल. यासाठी आम्ही कुंडली सेवा लवकरच सुरू करणार आहोत. तेव्हापर्यंत परवानगी द्या. श्री स्वामी समर्थ.